पहा असं गणित जर आलं है ना, तर आपण काय पाहिलं होतं की याच्या विरुद्ध चिन्हानं, म्हणजे प्लस आहे ना तर मायनसनं विरुद्ध चिन्हानं, अंश आणि छेदाला गुणाचं असं म्हटलं होतं. मग आता इथं पहा काय होते, इथं आहे ए प्लस बी, ए मायनस बी. लक्ष घ्या, पहा ना अपूर्णांकाची बेरीज आहे ना, किंवा याच्या विरुद्ध चिन्हानं अंश छेदाला गुणा, दोन्ही लॉजिक आहे. पण आपल्याला इथं अपूर्णांकाची बेरीज करणं सोपं जाईल. ओके, मग माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. पहा ए प्लस बी, ए मायनस बी. आता अजून एकदा ऑब्झर्व करा, ए म्हणजे काय म्हणत आहे 2, ए प्लस बी, ए जमन काय, इथे वर्गमुळात 2 आहे. लक्षात येतं काय म्हणत आहे. मग सगळ्यात पहिली स्टेप पहा, याला पलटून द्या. पहिली स्टेप म्हणजे पहा काय होईल याच्यानंतरचं गणित की 2 अधिक वर्गमुळात 2 प्लस, सगळ्यात पहिली स्टेप ही पलटून घ्या, म्हणजे वर्गमुळात 2 अधिक 2 एक छेद. समजत आहे काय केलं आपण, सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे याला काय केलं, पलटून दिलं. ओके ठीक, प्लस पुन्हा एक छेद वर्गमुळात 2 मायनस 2. आता चालते पहा, आता ते ए प्लस बी, ए मायनस बी. क्लिअर हो, कारण आता ए ची किंमत आहे वर्गमुळात 2, बी ची किंमत आहे 2. ओके, मग आता आपण असं म्हणू की 2 अधिक वर्गमुळात 2 प्लस, या छेदाचा काय असते गुणाकार, वर्गमुळात 2 प्लस 2 वर्गमुळात 2 मायनस 2, आणि इकडं काय असते वर्गमुळात 2 मायनस 2 प्लस वर्गमुळात 2 प्लस 2. इथं प्लस असल्यामुळे आपण ब्रॅकेट दिलं नाही, पण मायनस असतं तर कंस द्यावं लागेल. त्याच्यानंतरची स्टेप पहा, 2 अधिक वर्गमुळात 2 प्लस ए प्लस बी, ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, आता इथं काय होते पहा, हे मायनस 2 प्लस 2 काय झालं कॅन्सल, वर्गमुळात 2 प्लस वर्गमुळात 2, 2 वेळेस वर्गमुळात 2. इथपर्यंत ठीक आहे. आता त्याच्यानंतरची स्टेप 2 अधिक वर्गमुळात 2 प्लस, ठीक आहे. आता 2 वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 चा वर्ग 2 मायनस 2 चा वर्ग 4. ओके इथपर्यंत. आता त्याच्यानंतरची स्टेप 2 अधिक वर्गमुळात 2 प्लस 2 वर्गमुळात 2 आणि इथं येते मायनस 2, हे मायनस इथं जाऊन काय होते प्लस. मग याच्यानंतर समजा काय ते पहा है ना, इथं 2 अधिक वर्गमुळात 2, हा प्लस मायनस काय होते मायनस 2 वर्गमुळात 2 आपण किती 2. ठीक आहे इथपर्यंत. आता हे 2 1 2, 2 1 2 म्हणजे इथे राहिला 2 प्लस वर्गमुळात 2 मायनस वर्गमुळात 2, आणि हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल, म्हणून आपल्या गणिताचे उत्तर 2. पटलं, चला घ्या मग है ना. पहा या गणितात काय दिसत आहे का, 2 संख्येतला फरक कितीचा आहे 2चा, आणि मधात काय दिसते प्लस, असा हा प्रकार आहे. आपण पहिलं पाहिलं है ना, 2 संख्येतला फरक 2चा है ना, म्हणजे अजून एक गणित कसं असू शकते, 2 संख्येतला फरक 2चा, 2 संख्येतला फरक 2चा, पण इथं प्लस आहे तर मध्ये काय असू शकते मायनस. आहे 2 संख्येतला फरक 2चा पण मधात एक प्लस असेल किंवा मायनस असेल. ओके ठीक, म्हणजे हा एक प्रकार, हा एक प्रकार. त्याच्यानंतर असंही गणित असू शकते की 2 संख्येतला फरक 1चा है ना, 2 संख्येतला फरक 1चा मध्ये प्लस, असं गणित असेल एक. लक्ष द्यायचं, पूर्ण पाठ होऊन जाते. आणि एक गणित असं असेल की 2 संख्येतला फरक 2चा है ना, पण मध्ये काय असेल मग इथं मायनस है ना. ठीक, असे 4 प्रकारचे गणित. ओके, असे किती प्रकार 4 प्रकार. तर कोणतेही एक पेपरला असू शकते है ना, 2 संख्येतला फरक 2चा मध्ये प्लस किंवा मायनस, 2 संख्येतला फरक 1चा मध्ये प्लस किंवा मायनस. या 4ही गणिताला शॉर्टकट आहे.
ठीक आहे ना. या चारही गणिताला शॉर्टकट आहे, पण पहिले आपण प्रत्येक गणित पाहू, एक त्याचं पूर्ण सोल्युशन, मग त्याचं शॉर्टकट लगेच तिथं. याचं गणित पूर्ण सोल्युशन शॉर्टकट, गणित पूर्ण सोल्युशन शॉर्टकट. हा, एक एक गणित परफेक्ट करून टाकू, याच्यासारखे अनंत गणित. ठीक, लक्ष द्यायचं पहा. समजा आपल्याला हे गणित दिलं आहे, मग या गणितात तुम्हालाही माहित आहे पहिली स्टेप आपण काय करू शकतो, ही अपूर्णांकाची काय बेरीज, अपूर्णांकाची बेरीज. मग काय असेल, छेदाचा गुणाकार. ओके, ठीक. म्हणजे वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3 छेदाचा गुणाकार. ओके, ठीक. त्याच्यानंतर तिरका गुणाकार, बरोबर. त्याच संख्येने गुणणं है ना, म्हणजे त्या संख्येचा काय असते, वर्ग. ओके, ठीक. आता मधात प्लस म्हणून इथं प्लस, आणि इकडं पण ते वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 चा वर्ग. ओके, ठीक. आता हा झाला a प्लस बी चा वर्ग. फॉर्म्युला a प्लस बी चा वर्ग तुम्हाला माहित आहे, a प्लस बी चा वर्ग काय होते, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ओके, ठीक. मग a प्लस बी स्क्वेअर काय होईल, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. जिथं 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 a असेल तिथं तिथं आपण काय म्हणू शकतो, वर्गमुळात 5 है ना, असं. आणि जिथं जिथं बी असेल तिथं तिथं वर्गमुळात 3. मग इथं प्लस असल्यामुळे ब्रॅकेट द्यायचं काम नाही, है ना, ठीक. मग हा झाला a मायनस बी चा वर्ग, पुन्हा a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस मायनस 2ab. कारण a मायनस बी च्या वर्गाचा फॉर्म्युला आहे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ठीक आहे, ओके. मग आता इथं छेदात है ना, हे दिसत आहे a मायनस बी, a प्लस बी, म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं होईल ना. ओके, ठीक. आता त्याच्यानंतर हा बघ 2ab मायनस 2ab काय होते, कॅन्सल. म्हणजे हा आणि हा झाला कॅन्सल. आता त्याच्यानंतर काय घेतलं होतं, वर्गमुळात 5 चा वर्ग 5 प्लस वर्गमुळात 3 चा वर्ग किती होते, 3. आता इथेही वर्गमुळात 5 चा वर्ग 5 होत होता. आता हे वर्गचं वर्ग कसं काय सगळं शिकून झालं नाही, ठीक. आता कोणाला तर मला नाही वाटत डाऊट आहे म्हणून, वर्गमुळात 3 चा वर्ग 3 येते, इथे तसं 5 मायनस किती 3, 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16 वजा किती आले 2, म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर किती आलं मग 8. तर असं येते. पण आता याचं थोडस एक जर शॉर्टकट पाहिला आपण है ना, पहा या प्रकारचं गणित जर आलं, ठीक आहे ना, या प्रकारचं जर गणित आलं काय, तर दोन संख्येतला फरक कितीचा, 2 चा, आणि मध्ये प्लस असेल तर दोन संख्यांतील फरक 2 चा, दोन संख्यांतील फरक 2 चा, आणि मध्ये प्लस असेल तर दोन संख्यांतील फरक 2 चा लागल आणि मध्ये काय लागल, प्लस असेल तर काय करायचं, सिंपल a प्लस बी. म्हणजेच a म्हणजे कोण, आता इथं 5 आणि b म्हणजे कोण 3, म्हणजे डायरेक्ट म्हणायचं याचं उत्तर किती 8. समजलं. या प्रकारचं गणित दिसलं तर सरळ सरळ दोघांची काय करायची बेरीज, इतकं सोपं आहे. ठीक. मग आता समजा हे गणित आहे आणि याच्यात इथं काय दिसतं मायनस, मग याच्या आधीचं आपण गणित काय पाहिलं, दोन संख्यांतील फरक 2 चा आणि मध्ये काय होतं प्लस. आता इथं काय मायनस, जर मध्ये प्लस असेल तर या गणिताचं उत्तर किती असेल, 5 अधिक 3 8. सिंपल है ना, ठीक. पण व्यवस्थित समजून घे जा है ना, बस गणित ऑरेंज असते, दोन संख्येतला फरक तुम्हाला 2 चाच देते, पण इथं मधात काय देईन प्लस, तेव्हाच म्हणायचं 5 अधिक 3 8. मायनस असेल तेव्हा नाही.
हे शॉर्टकट, पण तुम्ही तुमच्या लॉंगकटनं जाऊ शकता पेपरच्या वेळेस, है ना. ठीक, पहिला आपण याही गणित पूर्ण लॉंगकट पाहू आणि मग शॉर्टकट पाहू. पहा मग काय म्हणते, तर पहिली स्टेप तर तुम्हाला माहित आहे काय, ए मायनस बी ए प्लस बी, तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं म्हणू शकता. चला आता आपण डायरेक्ट म्हणू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक, आता तिरपा गुणाकार, आणि तिरपा गुणाकार करताना ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी चा स्क्वेअर वर्ग, है ना. ठीक, मग आता त्यालाही तुम्ही मोठं करू शकता, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab असं म्हणू शकतो आपण. पण आता इथं काय आहे, मायनस, तर ब्रॅकेट देणं गरजेचं. ओके, मायनस आहे म्हणून ब्रॅकेट देणं गरजेचं. ओके, ठीक, मग हा झाला ए मायनस बी म्हणजे ए मायनस बी चा वर्ग, काय होते ए वर्ग प्लस बी वर्ग मायनस 2ab. ओके, ठीक, आता छेदात आहे आपलं ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झालं. ठीक, आता कंसाच्या बाहेरची संख्या आतमधल्या चिन्ह आणि संख्येला गुणाकारात असते, है ना. म्हणून याच्या नंतरची स्टेप अशी होईल, वर्गमुळात 5 चा वर्ग प्लस वर्गमुळात 3 चा वर्ग प्लस 2 वर्गमुळात 5 वर्गमुळात 3 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 5 चा वर्ग मायनस प्लस मायनस वर्गमुळात 3 चा वर्ग मायनस मायनस प्लस 2 वर्गमुळात 5 वर्गमुळात 3. ओके, ठीक, आपण वर्गमुळात 5 चा वर्ग मायनस वर्गमुळात 3 चा वर्ग. ठीक आहे, आता हे आणि हे काय होते कॅन्सल, वर्गमुळात 3 चा वर्ग मायनस वर्गमुळात 3 चा वर्ग कॅन्सल, 2ab काय होईल 4ab, 2ab अधिक 2ab नक्कीच होणार बेरीज 4ab, है ना. म्हणून इथं झालं 4 वर्गमुळात 5 वर्गमुळात 3 अपॉन वर्गमुळात 5 चा वर्ग 5 मायनस वर्गमुळात 3 चा वर्ग 3. याच्यानंतरची स्टेप 4 वर्गमुळात 5 वर्गमुळात 3 अपॉन किती राहते 2, 2 1 2 बे 2 4 म्हणून उत्तर येईल 2 वर्गमुळात 5 वर्गमुळात 3. समजलं. आणि याला आपण कसं लिहितो, तर याला आपण असं लिहू शकतो 2 वर्गमुळाच्या आतमध्ये 5 गुणिला 3 म्हणून 2 वर्गमुळात 5 3 किती 15 येईल आपल्या गणिताचं उत्तर. समजलं. पहा त्याचं शॉर्टकट पहा काय बनते, द्या लक्ष पहा या गणिताचं शॉर्टकट, फक्त पहिले लक्ष दे. दोन संख्यांचा फरक कितीचा आहे 2 चा, मध्ये काय मायनस. दोन संख्यातला फरक 2 चा मध्ये मायनस असेल तर है ना काय करायचं पहा, सरळ सरळ इथं दिसत आहे 2 आणि वर्गमुळाच्या आतमध्ये दोघाचा काय घ्यायचा गुणाकार पडलं. म्हणजे जर समजा 2 संख्यांतील है ना फरक हा असेल 2 चा पडलं, पण है ना आपल्याला मध्ये काय दिलं असेल मायनस, तर है ना तर काय करायचं 2 वर्गमुळाच्या आतमध्ये a गुणिला b, मग 2 वर्गमुळाच्या आतमध्ये 5 गुणिला 3 म्हणून उत्तर 2 वर्गमुळात 5 3 किती 15 असं आपण म्हणू शकतो डायरेक्ट. चालेल, त्यावर लिहून पूर्ण गणित. आता हे गणित लक्ष द्या है ना, याच्यातही काय होऊन राहिलं 2 संख्येतला फरक कितीचा 2 चा, मध्ये काय मायनस. चालेल, मग तुम्ही काय म्हणाल असं गणित दिसल्याबरोबर 2 वर्गमुळाच्या आतमध्ये 7 गुणिला 5 हे फक्त लक्षात राहिलं पाहिजे है ना, तर वारंवार प्रॅक्टिस करायची. 7 5 किती 35 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 2 वर्गमुळाच्या आतमध्ये 35 डायरेक्ट. पण इथं असं आहे की एका 2 संख्येतला फरक 1 चा आणि मध्ये प्लस, पण सध्या समजा आपल्याला काही माहित नाही, शॉर्टकट सॉल्व गणित करायचं आहे. अपूर्णांकाची बेरीज आहे, अपूर्णांकाची बेरीज आहे. अपूर्णांकाची बेरीज असल्यावर आपण कसं करतो छेदाचा गुणाकार आणि ह्याचा काय करतो तिरपा गुणाकार. हा, मग आपली पहिली स्टेप काय होईल
छेदाचा गुणाकार. मग मला समजते छेदाचा गुणाकार करताना ए प्लस बी ए मायनस बी ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं म्हणतो आपण है ना. आणि याला याला गुणलं म्हणजे वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2चा स्क्वेअर प्लस वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 2चा स्क्वेअर असं. आता याला मोठं करू आपण. काय होईल? वर्गमुळात 3चा वर्ग ए प्लस बी चा वर्ग आहे ना. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2 बी. नक्की ठीक. प्लस असल्यामुळे ब्रॅकेट द्यायचं काम नाही. ए मायनस बी चा वर्ग काय होईल? ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2ab असं है ना. ठीक. आणि छेदात काय दिसत आहे? तर ए वर्ग वजा बी वर्ग असं. अरे काय होत आहे? जिथं जिथं ए आहे तिथं तिथं वर्गमुळात 3 ठेवतो आपण. म्हणताना ए म्हणत आहोत, लिहिताना वर्गमुळात 3 लिहिता है ना. ठीक. आता हा आणि हा काय होतं? कॅन्सल. वर्गमुळात 3चा वर्ग साहजिकच 3 प्लस वर्गमुळात 2चा वर्ग 2 प्लस वर्गमुळात 3चा वर्ग 3 प्लस वर्गमुळात 2चा वर्ग 2 आपण वर्गमुळात 3चा वर्ग 3 मायनस वर्गमुळात 2चा वर्ग 2 झालं. 3 आणि 2 5 3 आणि 2 5 5 आणि 5 10 छेद किती 1 म्हणून उत्तर किती? 10. मग याचं शॉर्टकट काय म्हणता येईल? 10. मग असं झालं ना. पहा समजा याचं जर आपल्याला शॉर्टकट पाहिजे असं तर आपण काय म्हणू शकतो? 2 संख्यांतील फरक कितीचा? 2चा नाही ना 1चा. 2 संख्यांतील फरक कितीचा लागल? 1चा. आणि मध्ये काय लागल? प्लस. आणि मध्ये प्लस असेल तर काय करायचं पहा. तर 2 संख्येची काय होत आहे? बेरीज. पण तेच काय होत आहे? दुप्पट है ना. म्हणून 2a प्लस बी. आणि जेव्हा 2 संख्येतला फरक 2चा आहे तेव्हा डायरेक्ट काय करा? बेरीज. आणि फरक 1चा आहे तर त्या बेरजेची दुप्पट. फरक 1चा आहे ना, दुप्पट करायची. ओके ठीक. आणि मग 2 a म्हणजे किती आहे? 3 आणि b म्हणजे किती आहे? 2. म्हणजेच काय होईल? 2 गुणिला 3 आणि 2 5 म्हणून उत्तर किती? 10. ठीक. घ्या नंबर. आता इथं काय होते? 2 संख्येतील फरक आहे 1चा आणि मध्ये आहे मायनस. पहिले कन्सेप्ट मग शॉर्टकट है ना. ठीक. मग पहा बरं काय ते पहिली स्टेप. तर आता इथं ते ए मायनस बी ए प्लस बी. नक्कीच आपण असं म्हणू शकतो ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं. आता हा इकडे जाऊन गुणिला होते म्हणजे नक्कीच त्याचा काय झाला? वर्ग. इथं काय? मायनस. आणि हा सुद्धा इकडे गेला म्हणजे वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 2चा वर्ग. ओके झाली पहिली स्टेप. हा ए प्लस बी चा वर्ग म्हणजे यालाही मोठं करू. ए प्लस बी चा वर्ग ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. आता असंही करू शकता तुम्ही. ए वर्ग वर्गमुळात 3चा वर्ग 3 बी वर्ग वर्गमुळात 2चा वर्ग 2 2ab मायनस असल्यामुळे ब्रॅकेट द्या. ओके ठीक. ए मायनस बी चा वर्ग ए वर्ग वर्गमुळात 3चा वर्ग 3 प्लस वर्गमुळात 2चा वर्ग 2 मायनस 2ab असं. ओके असं म्हटलं. एक स्टेप तुम्ही इथं कमी करू शकता है ना. ठीक. आता वर्गमुळात 3चा वर्ग 3 मायनस वर्गमुळात 2चा वर्ग 2 मायनस असल्यामुळे आतमधले चिन्ह बदलते है ना. मग आता होईल 3 अधिक 2 अधिक 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 मायनस 3 मायनस 2 मायनस मायनस प्लस वर्गमुळात 2 वर्गमुळात 3. आपण किती येत आहे? 1 लिहित नाही आपण छेदात. बरं इथं काय होते? हा 3 कॅन्सल 2 कॅन्सल 2ab काय झालं? 4ab आपण किती? 1 लिहित नाही. यालाच मग कसं लिहितो आपण? 4 वर्गमुळात 3 गुणिला 2 म्हणून 4 वर्गमुळात 3 2 6 हे येईल आपल्या गणिताचं उत्तर. मग याचं आपण शॉर्टकट म्हणू शकतो सेम. तर शॉर्टकट काय? तर
लिहा दोन संख्यांतील फरक, दोन संख्यांतील फरक, फरक कितीचा? एकचा आणि मध्ये म्हणजे दोघांच्या मध्यात काय पाहिजे? मायनस असेल तर काय म्हणतो आपण? सिंपल 4 वर्गमुळाच्या आतमध्ये a गुणेला b म्हणजे 4 वर्गमुळाच्या आतमध्ये या गणितात काय होईल? 3 गुणेला 2 म्हणजेच 4 वर्गमुळात 3 दोने 6. आता हे चारही गणित आपण एकत्र दिले. 4 प्रकार आहे ना, 4 प्रकार. मग पहिला प्रकार कोणता होता? दोन संख्येतला फरक 2चा मध्ये प्लस, दोन संख्यांतील फरक 2चा मध्ये मायनस, दोन संख्यांतील फरक 1चा मध्ये प्लस आणि दोन संख्यांतील फरक 1चा मध्ये मायनस. झालं. मग जर असा प्रकार असला तर आपण सिंपल काय करत होतो? दोन संख्यांची बेरीज. झालं. पटकन दोन संख्यांची काय करा? बेरीज. आता 7 आणि 5 12, 12ची 2 परत हातचा कितीला 1 म्हणजे किती झाली रे? 32. म्हणजे या गणिताचे उत्तर किती येते? 32. जर दोन संख्यांतील फरक 2चा आणि मध्ये मायनस, तर मध्ये मायनस असेल तर ही संख्या वर्गमुळात. ओके ठीक. आणि इथं फरक 2चा म्हणून इथं किती? 2 वर्गमुळाच्या आतमध्ये या दोघांचा काय घेतो तो आपण? गुणाकार. बरं असं लक्षात ठेवा. आता 17 गुणीला काय करणे? 15. 2 वर्गमुळाच्या आतमध्ये है ना, 17 गुणीला 15. आता 15 7 105 आणि 15 1 15 एक झाले 25 म्हणून 2 वर्गमुळाच्या आतमध्ये 255 झाले याचे उत्तर. आता या गणिताचे उत्तर काय असेल? दोन संख्यांतील फरक 1चा आहे म्हणजे साहजिकच मधात प्लस आहे म्हणून बेरीज करा. लक्ष द्या पहा, मधात प्लस असेल तर बेरीजच करा. फरक 2चा आहे तेवढंच ठेवा. फरक 1चा आहे फक्त त्याची काय करा? दुप्पट. बस 2 गुणेला 16 आणि 17ची बेरीज 32 आणि 33. आता 33 दोन किती झालं? मग 66 आपल्या गणिताचं उत्तर. पटत आहे? ठीक आहे. आता जर फरक 1चा असेल सेम लॉजिक 2चं लावा. काय ते 2 वर्गमुळाच्या आतमध्ये 1 गुणेला b फक्त याची दुप्पट करा म्हणजे इथे ते 4 वर्गमुळाच्या आतमध्ये 17 गुणेला 16. तुम्ही 17 गुणेला 16 केलं असेल किती आलं? 272. म्हणून मग आपल्या गणिताचं उत्तर 272. नाहीतर तुम्ही 17 गुणेला 16 करा. साइन 7 42 चे 2 4 6 1 6 7 1 7 हे झाले 17 1 1 1 1 1 2 272. चालते? ठीक. घ्या मग लिहून घ्या बरं. पहा आता या गणितात काय दिलं? इथं जर आहे इथं तर आहे. यांनी हा तर सॉल्व्ह करायसाठी असं म्हणा की सिंपल हा एक फॉर्म्युला देऊन दिला, काही वेगळं नाही है ना. सिंपल हा फॉर्म्युला देऊन दिला. ABC चा गुणाकार म्हणजे असं होते. म्हणजे काय? जिथं जिथं 6 आहे त्याला A म्हणा आणि जिथं B आहे तिथं 15 म्हणा, जिथं C आहे तिथं 3 म्हणा, असं त्याचा अर्थ होते. म्हणजे या गणितात A ची किंमत 6 घ्या, B ची किंमत 15 घ्या आणि C ची किंमत 3 घ्या. ओके झालं. मग आता या फॉर्म्युल्यात 6 गुणेला 15 गुणेला 3 बरोबर है ना काय होते? वर्गमुळाच्या आतमध्ये है ना. ठीक. मग इथं A आहे ना, A ची किंमत किती आहे? 6 प्लस 2, B म्हणजे 15 प्लस 3 असं म्हणणं आहे त्यांचं. C म्हणजे 3 प्लस 1. सिंपल. आता पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये 6 अधिक 2 8 गुणेला 15 अधिक 3 18 अपॉन किती? 3 अधिक 1 4. आता 18 चौक 18 8 करा लागेल है ना. ठीक. म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये 8 8 64 4 6 8 1 8 8 6 14 अपॉन किती? 4. 144 चं वर्गमूळ किती येते? 12 छेद किती? 4. म्हणून गणिताचं उत्तर किती? 3. असं सॉल्व्ह करणे गणित. ठीक आहे. घ्या मग.